ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. 9व्या अध्यायात आता आज नीता वाचते आहे. शिवेश्वर म्यूट केलं होतं. ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक 14 ते 17. श्लोक 14. ह्या श्लोकात श्रीकृष्ण आपल्याला कीर्तनकारांचे महत्त्व समजावून सांगतात. कीर्तनामुळे सर्व इंद्रिये आत्मस्वरूपात तल्लीन झाली की पाप आणि प्रायश्चित याची देवाणघेवाण नष्टच होऊन जाते. कीर्तनामधल्या नामघोषाने सर्व विश्वाचे दुःख नाहीसे होऊ शकते. कीर्तनकार सूर्याशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करू शकतात. स्वर्गातील अमृताशिवाय जीवनदान देऊ शकतात व अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्यासमोर आणतात. कीर्तनामधल्या नामघोषाचे तेज सूर्यासारखे आहे, पण सूर्याचा अस्त होतो. ज्ञानोदयाचा कधीच अस्त होत नाही. त्याला चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र फक्त पौर्णिमेलाच पूर्ण असतो किंवा मेघ उदारपणाने पावसाचा वर्षाव करतो, पण नंतर तो ओसरतो. परंतु कीर्तनकार ज्ञानबोधाची वृष्टी सदैव करत असतात. त्यामुळे या दोघांमध्ये तुलना नाही. हे महात्मे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे कथन करून अधूनमधून स्पष्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात. हे महात्मे भूतलावर वैकुंठ उभे करतात. त्या दिवशी आपल्याला माधवीने तिचा वारकरी पंथाचा अनुभव सांगितला की कसे कीर्तनकार व साधू संत स्वतःचा देहभान विसरून पांडुरंगामध्ये एकरूप होऊन कीर्तनामध्ये दंग होऊन नाचत असतात. तिने जनाबाईच्या अभंगाबद्दल सांगितले की ज्याच्यात नामदेव महाराजांच्या कीर्तनाचे असे वर्णन आहे. नामदेव कीर्तन करी पुढे हा नाचे पांडुरंग. दुसरा योगायोग असा की मी स्वतः BMM अधिवेशनात श्री चारुदत्त आफळे यांचे कीर्तन तर ऐकलेच, पण त्याआधी BMMच्या वृत्तासाठी त्यांची मुलाखत पण घेतली होती. तेव्हा मला कीर्तनाबद्दल आणखीन बरीच माहिती मिळाली. विषय होता मराठी संत परंपरा. तुम्हाला ती जाणून घेण्याची इच्छा असल्यास मी ती आपल्या ग्रुपवर पोस्ट करीन. वृत्ताच्या जून
मध्ये ते आहे मुलाखत पान 2 वरून. पुढे माऊली साधू संतांची तुलना एखाद्या गड जिंकलेल्या राजाशी करतात. बाहेरून नियमांचे काटेरी कुंपण व आत मूळबंधाचा गड तयार करून त्याच्यावर प्राणायाम रूपी तोफा चालू ठेवतात. इथे कुंडलीच्या प्रकाशाने व मन आणि प्राणवायूच्या मदतीने जसे काही तळेरूपी 17वी जीवनकळा त्यांनी बळकावलेली असते. प्रत्याहारामुळे विकारांची भाषा संपवून इंद्रियांना हृदयाच्या आत बांधून घेतात व धारणारूपी घोड्याच्या बळाने योगी साधकाने महाभूतांना एकत्र करतात. नंतर संकल्पाचे चतुरंग सैन्य म्हणजे मन, बुद्धी, चित्त व अहंकार यांना ठार करतात व हर हर महादेव म्हणून ध्यानाची तुतारी वाजवू लागतात. समाधीरूपी लक्ष्मी व आत्मानुभवरूपी राज्यसुख याच्या समरसतेने त्यांचा राज्याभिषेक होतो. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला संत भक्तीबद्दल दुसऱ्या प्रकारे सांगतात. ज्या प्रकारे वस्त्रामध्ये एका पदरापासून ते दुसऱ्या पदरापर्यंत एकच सूत असते, त्याचप्रमाणे सजीव व निर्जीव पदार्थात माझ्या वाचून त्यांना दुसरे काहीच दिसत नाही. ब्रह्मदेवापासून चिलटापर्यंत त्यांना मीच दिसतो. तो मोठा लहान सजीव निर्जीव याच्यात भेद न करता जो पदार्थ दृष्टीपुढे येईल त्यास परमात्मा समजून सरळ लोटांगण घालतात. त्यांना आपल्या श्रेष्ठपणाची आठवण नसते व समोर दिसलेल्या वस्तुमात्राला उद्देशून सरसकट नमस्कार करतात. इथे वारीमध्ये जसे वारकरी एकमेकांना माऊली म्हणून प्रत्येकाला वाकून नमस्कार करतात त्याची आठवण होते. ही माणसे अतिशय निराभिमानी असतात व सर्व प्राणीमात्रांपुढे अतिशय नम्रतेने लवतात. नंतर श्रीकृष्ण अर्जुनाला ह्या श्रेष्ठ भक्तांच्या ज्ञानयज्ञेची आठवण करून देतात. त्यावर अर्जुनाचे उत्तर असते की अमृताच्या भोजनाला कोणी पुरे आणखीन नको असे म्हणते का? श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला म्हणतात की तू विचारतोयस म्हणून मी सांगतो, त्याच्यावर अर्जुनाचे उत्तर असे होते की चतुर्पक्षी असला तरच चंद्र उगवतो का? जगाला शांत करणे हाच चंद्राचा स्वभाव आहे. माऊलींनी या संवादाचा तपशील जाणून घेऊन किती सुंदर रीतीने इथे व्यक्त केला आहे. श्लोक 15. या श्लोकात श्रीकृष्ण आपल्याला यज्ञाद्वारे कित्येक लोक त्यांची कशी उपासना करतात हे सांगितलं आहे. माऊलींनी हीच कल्पना पुढे नेऊन ज्ञानयज्ञाचा आढावा असा घेतला आहे. मूळ संकल्प हा पशु बांधायचा खांब आहे व द्वैत हा त्या खांबाला बांधलेला पशु आहे. पंचमहाभूते हा या यज्ञाचा मंडप आहे. शब्द, स्पर्श, इंद्रिये, प्राण वगैरे जे पंचमहाभूतांचे विशेष गुण आहेत तेच यज्ञाची साहित्य सामग्री असून अज्ञान हे तूप आहे. मन व बुद्धी या कुंडातील प्रज्वलित अग्नी असून सुखदुःख व द्वंद्वविषयी जी चित्ताची समता ती शुद्ध केलेलं यज्ञकुंड आहे. आत्मा नामक विचार करण्याची कुशलता तिचा मंत्र विद्या आहे. शांती ही यज्ञात वापरली जाणारी यज्ञपात्रे आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे. स्वरूपानुभवारूप पात्राने ब्रह्मविचार, महामंत्र व ज्ञानरूपी अग्निहोत्र कर्म वापरून जीव व ईश्वर यांच्यातल्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नष्ट करतो. हा भेद नाहीसा झाला की अज्ञानाचे तूप संपून जाते. इथे यज्ञाची समाप्ती होते. यज्ञ करणारा जीव आत्मा ऐक्यरूपी पाण्याने अवर्भूत स्नान करतो. आता जीवाला आत्मबुद्धी मिळते व त्याला पंचमहाभूते, शब्दादी विषय व इंद्रिय याचे वेगळेपण कळत नाही व हे सगळे एकच आहे हे तो जाणतो. जसे सैन्याचे स्वप्न पडते पण जागे झाल्यावर ती सेना मीच होतो हे कळते, तसेच ज्ञानयज्ञाद्वारे ऐक्य भावना जागृत होऊन ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्व ब्रह्मरूपच आहे हे त्याच्या लक्षात येते. म्हणून जरी या विश्वात त्यांच्या दृष्टीस भिन्न भिन्न पदार्थ पडले तरी
त्यांचे ज्ञान भेद पावत नाही. जशी एकाच देहाचे निरनिराळे अवयव आहेत किंवा एकाच झाडाच्या लहान मोठ्या वेगवेगळ्या फांद्या आहेत, त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या व्यक्ती व त्यांचे भिन्न भिन्न नावे व स्वभाव ह्या सगळ्यात मीच आहे हे तो जाणतो. त्यांना माझ्या स्वरूपाशिवाय दुसरे काही दिसतच नाही. जसा बुडबुडा असो किंवा नसो, तो पाण्याचाच एक भाग आहे. जशी लाट येते आणि अदृश्य होते, पण ती समुद्राचेच एक स्वरूप आहे, तसेच ते ह्या विश्वातल्या भिन्न भिन्न प्राण्यांमध्ये त्यांना मीच दिसतो किंवा त्यांच्या अन्वय दृष्टीने ते परमात्म्यालाच पाहतात. त्यांच्या ज्ञानाला पुढली किंवा मागची बाजू नसते. ज्याप्रमाणे वायू हा आकाशभर असतो, त्याचप्रमाणे जेवढा संपूर्ण मी आहे तेवढाच मोठा त्यांचा सद्भाव असतो. अशा भक्तांना कृतीने कीर्तन करण्याची गरज नसते. त्यांच्या विचारातून ते सहज घडत असते. योग्य ज्ञान यज्ञाने यजन करणारे माझी जे उपासना करतात ते भक्त सर्वांच्या द्वारे सदोदित माझ्या एकट्याच्या ठिकाणी सहजच अर्पण होतात. पण काहीकडून माझी उपासना होत नाही, कारण सर्व रूपाने मीच आहे याची त्यांना जाणीव झालेली नसते. त्यामुळे त्यांची सहज अर्पण होणारी कर्म मला प्राप्त होत नाहीत. हम्म. श्लोक 16. अशा अज्ञानी माणसांना अंधारातून बाहेर काढण्यासाठी की काय, श्रीकृष्ण 16व्या श्लोकात त्याच यज्ञाची उपमा पुढे सरकवत म्हणतात. अर्जुना, यज्ञ मीच आहे, आहुतीचे अन्न मी आहे, पितरांना द्यायचे आहुतीचे अन्न मी आहे, यज्ञाला उपयोगी पडणारी वनस्पती मी आहे, यज्ञात हवन करण्याचे तूप मी आहे व समिधा ही मीच आहे, यज्ञात उच्चारवयाचे मंत्र मीच आहे आणि यज्ञासाठी तयार केलेले द्रव्यही मीच आहे, यज्ञ कर्म करायला नेमलेले ब्राह्मण मी आहे, हवनाला अग्नी म्हणजे माझे स्वरूप आहे आणि हवन करण्याचे द्रव्य देखील मीच आहे. वेदांमध्ये यज्ञ करण्याची क्रिया सांगितलेली आहे, त्या क्रियेमध्ये मीच आहे. यज्ञकर्माचे विधान रूप मीच आहे व ज्या वेदात हे सर्व सांगितले आहे ते वेदही मीच आहे. 17व्या श्लोकात श्रीकृष्ण पूर्ण विश्वाचे रूप समोर ठेवून ह्या सगळ्याचा पिता मी आहे, माता पण मीच आहे व त्रैलोक्य विश्वाचा आजा पण मीच आहे. ब्रह्मरूपी बीजाला उठलेला अंकुर मी आहे व परा पश्चंती मध्यमा वैखरी याच्यातून निघालेला ओंकार तो मीच आहे. ओंकारातल्या अ उ म ह्या अक्षरातून 3 वेद प्रकट झाले, म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे. एवढंच. छान सांगितलंस ग, खूप होतं त्याच्यात सांगण्यासारखं. हो हो, मस्त 2 सांगितलंस, छान, खूप छान. श्लोक मोठे होते. आता सॉरी पडून मी जा थोडा वेळ. मी आता टायलनॉल घेऊन झोपणार आहे आता. थँक्यू व्हेरी मच. बाय. फील बेटर. थँक्यू. लवकर आराम पडू दे. थँक्यू. चला आता मी माझ्यावी दाखवते स्क्रीन्स. ऍक्च्युली मला वाटलं नाही, मला तरी नाही दाखवता येत आहे. आहे का कोणी दुसरं म्हणालं होतं ऍक्च्युली. मला घरी नाही करता येणार, पुन्हा क्रांती आणि अगं पण मला ना व्हॉट्सअपवर, माझं व्हॉट्सअप फोन वर आहे, कम्प्युटरवर नाहीये. मग नाही. कोणी आहे का कम्प्युटरवर? आय कॅन जस्ट टेल देम व्हॉट टू डू. इथे शेअर मध्ये जायचं आणि शेअर स्क्रीन करायचं की झालं. मला नाही करता येणार कारण मी रेकॉर्डिंग करते ना. मी पुस्तकातलं वाचू का? प्रत्येकाकडे आहेच आहे ज्ञानेश्वरी, तर मी वाचू का पुस्तकातलं? तुम्हाला करता येईल. तुम्ही कम्प्युटरवर आहात का? नाही, माझ्याकडे नाहीये ते. अच्छा, कम्प्युटरवर आहे मी. एक मिनिट निलिमाताई, मी बघते. कारण ते शेअर मध्ये जायचं आणि तिथून नाही ते बरोबर आहे, पण हे आता ज्ञानेश्वरी अध्याय हा जो येतोय 9वा अध्याय फुल स्क्रीन नाही, आणि तो माझ्याकडे तो आलेला मी उघडला, पण त्याच्यात मला दिसलं नाही पूर्ण ते. I don't know where it is actually.
माझ्याकडे पण ते WhatsApp वरच आहे. ठीक आहे. आपल्या सगळ्यांकडे आहे ना, तर लेट अस रीड लाईक हा. दॅट. ओके, आजच्या दिवस नको शेअर करायला. हा, ओके. चालेल. म्हणजे वाचायला सुरुवात करू. आवाज सुरू करा. गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवास शरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. गीतार्थ. मी आश्रय, पोषण करता, धनी, साक्षी, आवास, शरण जाण्यास पात्र, मित्र, उत्पत्ती प्रलय स्थिती यांचा करता. मी सर्व संपत्ती आणि न संपणारी फळे देणारे बीज आहे. आता त्याचा अर्थ. सारे चराचर जग त्या प्रकृतीने व्यापले आहे. ती प्रकृती स्तब्ध होताच विश्रांती घेते. ती गती मीच असतो. आणि ज्याच्यामुळे प्रकृती जगते, ज्याच्या प्रस्थापनेमुळे तो जगाला जन्म देते, जो या प्रकृतीच्या गुणांचा भोग घेतो, हे पांडुपुत्रा, तो विश्वलक्ष्मीचा पती असा मीच आहे. सर्व त्रैलोक्याचा स्वामी मीच आहे. आकाशाने सर्वत्र व्यापून असावे. एक मिनिट थांबायचे. आता पुढचं जे सांगितलंय ना, त्यांनी सृष्टीचे नियम सांगितलेले, तर ते आता आपण फक्त की प्रत्येक याचं म्हणजे आकाशाचं काय आणि पुढे पंचमहाभूत. काय. हा, पंचमहाभूत. हा. आकाशाने सर्वत्र व्यापून असावे. वायूने क्षणभरही स्वस्थ राहू नये. अग्नीने जाळावे, पावसाने वर्षाव करावा, पर्वताने बैठक सोडू नये, सागराने आपली मर्यादा ओलांडू नये, पृथ्वीने प्राणीमात्रांना धारण करावे, ही माझीच आज्ञा आहे. मी बोलविल्याने वेद बोलतो, मी चालविल्याने सूर्य चालतो. जगाला चालना देणारा जो प्राण, तो मी हलविल्याने हलतो. मी नियमन केल्यामुळे काल पुरुष मरण, कंसात मरण लिहिलंय, चराचरांना ग्रासतो. हे अर्जुना, या सर्वांवर अधिकार चालविणारा जो राजा आहे, तो मी या जगाचा रक्षण करता आहे. आणि या सर्व गोष्टींना साक्षी होऊन मीच आहे. पांडवा, या नामरूपात जो परिपूर्ण भरून राहिलेला आहे आणि जो स्वतःच नामरूपांना आधार आहे, ज्याप्रमाणे पाण्याच्या लाटा पाण्याच्या आधारावर असतात आणि त्या लाटात पाणी असते, त्याप्रमाणे जो सर्वात राहतो आणि आपल्या ठिकाणी वसविणारा आश्रयदाता तो मीच आहे. शरण येण्यास मीच एक योग्य आहे. माझ्या वाचून अन्य रक्षण करता नाही असे मानून जो मला शरण येतो, त्याचे जन्म मरणाचे दुःख मी निवारण करतो. प्रकृतीच्या सत्व, रज, तम या वेगवेगळ्या गुणांना अनुसरून जगत असलेल्या जगाचा जो प्राण आहे आणि प्राणीमात्रांना जगवतो, असे जसे सागर आणि डबके असा विचार न करता सूर्य प्रत्येक जलाशयावर बिंबतो, तद्वत ब्रह्मादी सर्व भूत मात्रांवर मी प्रकाशतो. कंसात लिहिलंय, त्याचा मी मित्र आहे. हे अर्जुना, मी या त्रिजगतावर अधिकार गाजवणारा आहे. जन्म, मरण, अस्तित्व या सर्वांचे मूळ मी आहे. बीज फांद्यांना जन्म देते, मग ते वृक्ष पण बीजातच समाविष्ट होते. तद्वत माझ्या सृष्टी संकल्पनापासून सगळे विश्व निर्माण होते. नंतर कल्पांताच्या वेळी ते संकल्पातच विलीन होते. अशा प्रकारे जगाचे मूळ न दिसणारा वासनारूप जो संकल्प, त्याचे कल्पांती जेथे राहण्याचे ठिकाण होते, ते ठिकाण मीच. ही नामरूपे जेव्हा नष्ट होतात, वर्ण आणि व्यक्ती आटून जातात, जातीचे विविध प्रकार नाहीसे होतात आणि हा सर्व जगदाकार नाहीसा होतो. नवीन युगाच्या आरंभी पुनश्च आकार देण्यासाठी सर्व वासना आणि संस्कार अमर होऊन जिथे विसावा घेतात, ते आश्रयस्थान मीच आहे. संपलं. आता ओव्या वाचू? हो, तुम्हाला सांगायचंय काही याच्यावर? नाही, ठीक आहे. हे चराचर आगवे, जे प्रकृती आत साठवे, ते शिणली जेथे विसवे, ते परमगती मी. आणि जयाचेनी प्रकृती जिये, जेणे अधिष्ठिली विश्व विये, जो येऊनी प्रकृती येये,
गुणाते भोगी. तो विश्वश्रियेचा भरता, मीची गा पंडुसुता. मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे. पावके दहावे, वर्षावे जळे. पार्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी. पृथ्वीया भूते वहावी, हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले. म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता. मियांची नियमिला सांता. काळूक रासी तसे भूता, ये म्हणिया गते पंडुसूता. सकळे जयाची, ऐसा जो समर्थू, तो मी जगाचा नाथू. आणि गगना ऐसा साक्षी भूतू, तोही मीची. इही नामरूपी आघवा, जो भरला असे पांडवा. आणि नामरूपाही वल्हावा, आपणची जो. जैसे जळाचे कल्लोळ, आणि कल्लोळी आठी जळ. ऐसेनी वसवितेसे सकळ, तो निवासू मी. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य, मीची एकू. मीची एक अनेकपणे, वेगळालेनी प्रकृती गुणे. जित जगाचेनी प्राणे, वर्तत असे. जैसा समुद्र थिल्लर न म्हणता, बलतेथ बिंब सविता. तैसा ब्रह्मादी सर्वाभूता, सुहृद तो मी. मीची गा पांडवा, या त्रिभुवनासी बोलावा. सृष्टी क्षय प्रभावा, मूळ ते मी. बीज शाखा ते प्रसवे, मग ते रुखपणे बीजी सामावे. तैसे संकल्पे होय आघवे, पाठी संकल्पी मिळे. ऐसे जगाचे बीज जो संकल्पू, अव्यक्त वासना रूपू. तया कल्पांती जेथ निक्षेपू, होय ते मी. ये नामरूपे लोटती, वर्ण व्यक्ती आटती. जातीचे भेद फिटती, जै आकाश नाही. तै संकल्पू वासना संस्कार, माघवते रचावया आकार. जेथ राहुनी असती अमर, ते निधान मी. ओके. हो, छान आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की सगळीकडे ब्रह्मच आहे, तेच तत्व आपल्याला इथे सांगितलं. प्रत्येक गोष्टीत मीच आहे, हे सगळं जग आहे ते सगळं मीच आहे, असं त्यांनी पुन्हा सांगितलं आपल्याला. छान वाचलं. आता सुषमा म्हणते ना, सुषमा, दुसरी सुषमा. तर मला मी ज्ञानेश्वरी मधून वाचते, तर श्लोक 19 पासून वाचते ना, हो हो हो. हो. 19 आणि 20 सांग. 19 आणि 20. हम्म. तर श्लोकानंतर मग ओवी पहिले हे ओव्यांचा अर्थ. हो. पहिल्या ओव्यांचा अर्थ. काय ग? हो ना, ऍक्च्युली तुम्ही जे पाठवलंय ना ते मला उघडता आलं, पण ते ते फक्त दुसरं समरी काहीतरी. आहे. हा, आलं समरी लक्षात माझ्या. हो या, हा. पण दॅट्स ओके. आता तुमच्याकडे आहे ना सुषमा ताई, आहे, आहे. तुमच्याकडे? हो हा, हो. मग तुम्ही वाचा असंच. या, हा, तेच म्हटलं तो सगळ्यांकडे. दुसरा मी म्हणून मी पुन्हा उघडला ते, दुसरं. पण दॅट इज नॉट लाईक आय नाही नाही, चुकीचं पाठवलं मी. या. हा. ओके, ठीक आहे. मग वाचा, तुमच्याकडे जे काय आहे ते वाचा. तपाम्यहं वर्षां निगृहमुत्सृजामि च हम्म. अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. हम्म. मी सूर्याच्या रूपाने उष्णता देतो, तापवितो. त्यावेळी हे जग शुष्क होते आणि नंतर इंद्र रूपाने वर्षाव करतो, तेव्हा ते पाण्याने भरते. अग्नी लाकडे खातो, सॉरी खातो व काष्टाचेच अग्नीत रूपांतर होते. तसेच मारणारा व मरणारा ही दोन्ही रूपे माझीच असतात. म्हणूनच मृत्यूला वश होणारे, मर्त्य म्हणून जे जे काही आहे ते मीच आहे. आणि न मरणारे अमर असे जे काही, ते सहजच अविनाशी असे माझेच स्वरूप आहे. जास्त बोलून आणखी किती प्रकारांनी सांगू? एकदाच एका वाक्यात सांगतो, मी सत आहे व असत आहे, पण मीच आहे. विनाशी व अविनाशी, नित्य असणारे व क्षणभंगूर, दोन्ही रूपे माझीच आहेत. हे म्हणून महत्वाचं वाक्य आहे. कारण म्हणजे आपण म्हणतो की आपल्यामध्ये ब्रह्म आहे आत्म्याच्या दृष्टीने, पण असं नाही की अविनाशी आणि म्हणजे विनाशी आणि अविनाशी सगळ्यामध्येच दगड म्हटलं तरी त्याच्यात सुद्धा ब्रह्मच आहे, असं आपल्याला इथे सांगतात. ओके, जाऊया पुढे.
दोन्ही रूपे माझीच आहेत, म्हणून मी सर्वत्र आहे. मी जेथे नाही असे कोणतेही ठिकाण नाही, पण दुर्दैवी लोक मला पाहत नाही. हम्म. अरे लाटा या मुळात पाणीच असतात. त्यात पाणी कमी पडते किंवा जास्त होते असे नसते. म्हणून पाण्याच्या तुटवड्यामुळे लाटा थोड्या वाळल्या असे कधी होत नाही. सूर्यकिरण सर्व पदार्थांना बघतात व त्यांच्यामुळे जग दिसते. दिव्यात वात कमी झाली म्हणून सूर्यकिरण नष्ट होतील का? ते त्या वातीवर मुळीच अवलंबून नसतात. तसेच प्राणी मुळात भगवत रूप मजशी मिळालेलेच असतात, तरीही त्यांना ते समजत नाही. हे आश्चर्यच आहे. मी हे जग माझ्याच अंगाचे केले आहेत. आत बाहेर माझेच घडले आहे. एक रस ओतीव आहे आणि यांचे कर्मदारिद्र्य पहा. मीच नाही असे ते म्हणतात. अमृताच्या कुपात पडलेल्या माणसाने मूर्खपणाने बुडालो बुडालो म्हणून घाईघाईने गाठ गाठावा, तसे हे त्यांचे मूर्खपण आहे. पण ज्याला माझे ज्ञान नाही त्याची अशीच गती होते. त्याला काय करावे? तर हे त्यानंतर अजून हे पुन्हा हे त्याचा अर्थच वाचू का ओव्यांचा? आणि नंतर मग ओव्या वाचायच्या. तर हो, तुम्ही बरोबर. अर्थ वाचा ना, बरोबर. आता ओव्या वाचा. 306 पर्यंत अर्थ वाचा आणि मग ओव्या वाचा. बरं बरं. एक घासभर अन्नाच्या आशेने आंधळा रस्त्याने धावत असता, हे अर्जुना, त्याला वाटेत चिंतामणी पायाला लागला तर तो पायाने दूर ढकलून देतो. तसेच माणसाला ज्ञान सोडून जाते तेव्हा त्याची अशी स्थिती होते. म्हणून ज्ञानाशिवाय जे काही करावे ते न केल्यात जमा आहे. गरुडाला खूप मोठे पंख असतील पण तो आंधळा असेल तर त्या पंखाचा काय उपयोग? तसेच ज्ञान विना सत्कर्म केले तरी ते निरुपयोगी ठरते. यापुढील श्लोकात सकाम कर्मे करणारे स्वर्गापर्यंत जातात व परत मृत्यूलोकी येतात. त्यांना आत्मज्ञान नसल्यामुळे ते असे परत संसारात येतात असे श्रीकृष्णाने सांगितले आहे. ज्ञानदेवांनी त्या श्लोकातील आशयाला मनात ठेवून आधीच्या या 301 ते 306 अशा ओव्यात अज्ञानी माणसांची दशा वर्णन केली आहे. आता पुढील श्लोक व त्यावरील टीका ह्या 6 ओव्यांना जोडून वाचावी म्हणजे विषयाचे अनुसंधान चांगले लागेल. तर मी आता ओव्या वाचते. मी सूर्याचे निवेशे तपेते, हे शोषे पाठींद्र होऊनी वर्षे ते पुढती भरे. अग्नी काष्टे खाये ते काष्टची अग्नी होये, तैसे मरते मारिते पाहे स्वरूप माझे. या लागी मृत्यूच्या भागी जे जे तेही पै रूप माझे, आणि न मरते तव सहजे अविनाशू मी. आता बहु बोलूनी सांगावे, ते एकी हेळा घेपा आघवे, सतासतही जाणावे मीची पैगा. म्हणून अर्जुना मी नसे, ऐसा कवणू ठाव असे. परी प्राणियांचे दैव कैसे, जेन देखती माते. तरंग पाणिये वीण सुकती, रश्मी वाती वीण न देखती. तैसे मीच ते मी नव्हती विस्मो देखे. हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची होतिले. की कैसे कर्म तय आले, जे मीची नाही म्हणते. परी अमृत कुहा पडिजे, का आपण याते कडिये काढिजे. ऐसे आती काय की जे अप्राप्त असी. ग्रासा एक अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी. आढळला चिंतामणी पाय लोटी आंधळेपणे. तैसे ज्ञान जे सांडूनी जाये, ऐसी हे दशा आहे. म्हणून की जे ते केले नो हे ज्ञाने विण. आंधळे या गरुडाचे पाख आहाती, ते कवणा उपेगा जाती. तैसे सत्कर्माचे उपके ठाती, ज्ञाने विण. तर पुढचा आहे तो श्लोकासारखा आहे, तसा वाचायचा 20वा. म्हणजे भूत पापामध्ये थांबायचं पहिल्या ओळीमध्ये. बर. त्रैविद्यामा सोमपा भूत पापा यज्ञे रिष्ट्वा स्वर्गती प्रार्थयन्ते. ते
पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्वंती दिव्यान दिवी देवभोगान. हम्म. अर्जुना, असे काही कर्मठ लोक आहेत की त्यांच्या आश्रम धर्माच्या आचरणावरून लोकांनी त्या धर्माच्या बाबतीत आदर्श आचरण कसे करावे, कसे असावे ते ठरवावे. त्यांनी काळजीपूर्वक यत्न केला की तिन्ही वेदच जणू त्यांच्या समोर मस्तक नम्र करतात व यज्ञ कर्माचे फळ समोर येऊन उभे राहते. ते दीक्षा घेतलेले लोक यज्ञात सोमरस प्राशन करतात व स्वतः यज्ञरूप होतात. पण एक त्यांनी मिनिट थांबायचे, मला 2-4 गोष्टी सांगायची इथे. इथे सोमपहा असा जो शब्द आहे ना, सोमपहा म्हणजे सोमरस, सोमरसाची गोष्ट इथे सांगतात आहे की बऱ्याच वेळा काय होतं की हे ऋषी जे आहेत ते सोमरस पितात. तर स्वामीजी आमचे सांगायचे, स्वामी दयानंद सरस्वती, की याच्यावरून खूप मिसअंडरस्टँडिंग असतं की लोकांना वाटतं की सगळे ऋषी जे आहे ना ते नुसते दारू पीत बसतात आणि मग आपले सगळे हे करतात, यज्ञ करतात. तसं नाही आहे ऍक्च्युअली. सोमरस केव्हा पितात, जेव्हा ते तिन्ही म्हणजे 3 आपले जे वेद आहेत तिथले सगळ्यांच्या मधले जे जेव्हा ते यज्ञ करतात एकत्र करून आणि ह्या तिन्ही वेदांचं सगळं झालं की ते सेलिब्रेट करायला ते काय म्हणतात सोमरस पितात. आणि जो सोमरस पितात तो अगदी तीर्थासारखा पितात. कारण आपल्याकडे काही ठिकाणी गोमूत्र पण पितात ना आपल्या काही ह्याच्यामध्ये. तसं हे तीर्थासारखं ते सोमरस पण पितात. ते काही आपलं दारू प्यायची असं म्हणत नाहीत. पण हे जेव्हा सोमपहा जेव्हा लोक वाचतात ना त्यांना वाटतं हा ते ऋषी आहे ना ते सगळे दारू पित असेल. तसं नाहीये. आणि आता आपण हे बघायचंय की 20वा श्लोक ते 29वा श्लोक इथे आपल्याला सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती कशी असते ते आपल्याला सांगितलंय. तर मी सुरुवातीला सांगते की 3 प्रकारच्या भक्ती आपल्याला इथे सांगणार आहे. एक म्हणजे मंद भक्ती. मंद भक्ती म्हणजे एकाच गोष्टीवरती तुम्ही जेव्हा एकाच रूपावरती तुम्ही केंद्रित करता की समजा कृष्ण आहे, कृष्ण माझं रूप आहे, किंवा राम, फक्त रामाचीच भक्ती करायची, त्याला मंद भक्ती म्हणतात. नंतर मध्यम भक्ती म्हणजे अनेक रूप आहेत ईश्वराचे आणि त्या सगळ्याच रूपांचं करायचं. मला बरेच लोक इंडियामध्ये माहिती आहे की रामाच्या देवळात जातील, मग शनीच्या देवळात जातील, मग अमक्याच्या देवळात जातील, देवीच्या देवळात जातील, सगळ्या प्रकारच्या देवांचं ते स्मरण करतात. तर त्यांना मध्यम भक्ती म्हणतात. आणि उत्तम भक्ती म्हणजे निर्गुणाची जी भक्ती करतात ते उत्तम भक्त असं म्हटलं जातं. तर ह्या 3 गोष्टींच्या आपल्याला 20वा ते 29 मध्ये आपल्याला हे सांगणार आहेत. पण मी म्हटलं एकत्र सांगितलं तर बरं होईल. जाऊया पुढे. निलिमाताई, मी करू शकते शेअर, आता करू का? राहू दे आता, काय 15 मिनिटं इट्स ओके. दिसतंय का आणि बघा? हा एकच फक्त आपल्याला करायला होईल असं वाटतं. हा दिसतंय? वाचा. केलं. हा दिसतंय. दिसतंय ना? ओके 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 वा, थँक्यू. बापरे. थँक्यू. गुड गुड. मला म्यूट कसं करायचंय ते तुम्हीच मला म्यूट करा. आता मला म्यूट कुठे करायचं दिसत नाहीये. ओके. ओके. असू दे. हा चला. हा वाचता तुम्ही आता हो माधुरी, हे थोडं हा श्लोक झाला होता. झालाय का वाचून? ओके. हो, हा तसं 20वा झालेला आहे. हा इथनं सुरू होतं. हा श्लोकच वाचता आपण. हा आता अर्थ वाचायचा ना. हा अर्थ वाचून राहिले होते मी. हे सोमरस 308 पासून सुरू करते. सोमरस पासून 8-9 हा, थोडं खाली म्हणजे थोडं वरती कर. थोडं वरती. हा हा. थँक्यू. याप्रमाणे जे यज्ञात सोमरसाचे पान करणारे यज्ञ करते आहेत आणि जे आपण स्वतःच यज्ञ मूर्ती झाले आहेत त्यांनी यज्ञापासून होणाऱ्या त्या पुण्याच्या नावाने वास्तविक पापांचा लाभ पदरात पाडून घेतला असे समज.
कारण की त्यांनी ऋग्वेदादी तिन्ही वेदांना जाणून 100पर्यंत हम्म. यत्न करून माझे आराधन करून मला अजिबात विसरून ते स्वर्गच पसंत करतात. कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या झोळीला गाठी मारतो आणि मग अर्जुना, तो अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागावयासच निघतो, त्याप्रमाणे 100 यज्ञ करून त्यांनी माझे आराधन केले आणि मग ते स्वर्गातील सुखांची इच्छा करू लागले. आता हे पुण्य आहे का? तर खरोखर हे पाप नव्हे काय? म्हणून माझी प्राप्ती न करून घेता स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा यज्ञानी लोकांचा पुण्य मार्ग आहे. ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न व नाश करणारा म्हणतात. एरवी नरकाच्या दुःखाकडे दृष्टी देऊन स्वर्गाला सुख हे नाव आले आहे. वास्तविक पाहिले असता अर्जुना, निर्दोष असा जो त्रिकाल बाधित आनंद ते माझे स्वरूप. थोडं खाली पुढचं ते पाहिजे. माझे स्वरूप आहे. ते त्रैलोक्य बाधित आनंद ते माझे स्वरूप आहे. अर्जुना, माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणाऱ्या स्वर्ग व नरक या 2 प्रकारच्या आडवाटा आहेत. त्या चोरांच्या आहेत. पुण्यरूप पापाने बाहेरून दिसायला पुण्य व आतून भरलेले पाप स्वर्गाला येता येते आणि आत बाहेरचे पाप अशा पापरूप पापाने नरकाला जाणे होते. मग माझी प्राप्ती ज्याने होते ते अशुद्ध पुण्य होय. आणि अर्जुना, सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कृत्याने मी परमात्मा दुरावला जातो त्या कृत्याला पुण्य असे म्हटले असता जीभ झडणार नाही का? परंतु या प्रसंगी आता हे राहू दे. अर्जुना, ऐक. याप्रमाणे ते यज्ञ करणारे वस्तुतः माझी आराधना करतात, पण स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगाची याचना करतात. हम्म. मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही असे जे पापरूप पुण्य आहे, त्याच योगाने मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गाला येतात. ज्या स्वर्गात न मरणे हेच सिंहासन आहे, ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे व अमरावती नगर ही राजधानी आहे. ज्या स्वर्गात अणिमा, लघिमा इत्यादी महासिंधींची भांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत व ज्या गावात कामधेनूचे कळप आहेत. ज्या स्वर्गात देव समुदाय चाकर होऊन सेवा करतात, जेथे जिकडे तिकडे चिंतामणी नावांच्या रत्नांच्या जमिनी आहेत व जेथे करमणुकरिता कल्पवृक्षांचे बगीचे केलेले आहेत, जेथे गंधर्वाची गाणी हीच गाणी आहेत व जेथे रंभेसारख्या अप्सरा नाचणाऱ्या आहेत आणि विलास करण्याकरता ज्या स्त्रिया आहेत, त्यात मुख्य उर्वशी आहे. जेथे शय्यागृहात मूर्तिमंद मदन सेवा चाकरी करतो, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष चंद्र आपल्या अमृत किरणांनी सडा सामर्जन करतो व वाऱ्यासारखा चपळ जासूस जेथे म्हटलेले काम करण्याला तयार आहे. देवगुरु बृहस्पती स्वतः ज्यामध्ये मुख्य आहे असे आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे ब्राह्मण जेथे आहेत व जेथे पंक्तीला देवमंडळीची समुदाय आहेत. थोडं हम्म. समुदाय आहेत, ज्या ठिकाणचे घोडेस्वार लोकपालांच्या पूर्वादी दिशांच्या इंद्रादिक स्वामींच्या बरोबरीचे आहेत, जेथे उच्च श्रवणावांचा इंद्रांचा घोडा पुढे चालतो. हे फार वर्णन करणे पुरे. याप्रमाणे इंद्रांच्या सुखासारखे ते भोग यज्ञकर्त्यांच्या पदरात जेथपर्यंत पुण्याचा अंश असतो तेथपर्यंत भोगावयास मिळतात. आता किती गंमत त्याने सांगितली आहे की 3 प्रकारच्या वेदातले सगळे जे यज्ञ आहेत आवश्यक आहेत ते सगळे यज्ञ करतात, पण तिथून ते देवाची प्रार्थना करत नाही. सगळ्याकडे काय बघायचं असतं त्यांना की एवढं करून त्यांना स्वर्गात जायचंय आणि स्वर्गात तुम्हाला काय काय मिळेल ते सगळं सांगितलंय. पण याच्यातलं शेवटचं वाक्य खूप महत्वाचं की हे सगळं तुम्हाला किती वेळ मिळतं, जोपर्यंत तुमचं तिथे पुण्य संपत नाही तोपर्यंत. एकदा तुमचं पुण्य संपलं की पुन्हा तुम्ही घरी इथेच येणार पृथ्वीवर. तेच शेवटच्या ओळीत त्यांनी सांगितलंय. ओके, जाऊया पुढे. असं वाचायची ना. हां.
देख पाकिरटी आश्रमाधारित सिया रहाटी विधी मार्गा कसवटी जे आपणची होती यजन करिता कौतुके तिन्ही वेदांचा माथा तुके क्रिया फळेसी उभे ठाके पुढे जया ऐसे दीक्षित जे सोमप जे आपणची यज्ञाचे स्वरूप तिही तया पुण्याचे नि नावे पाप जोडिले देखे जे श्रुतीत्रयाचे जाणुनी शत्वरी यज्ञ करुणी यजिलिया माते चुकुणी स्वर्गुवरिती जैसे कल्पतरू तळवटी बैसोणी तळवटी तळवाटी हा तळवाटी नंतर थांबा म्हणजे मग लक्षात. हा कल्पतरू तळवटी बैसोनी झोळीये पाडी गाठी मगनी देव निघी किरीटी दैनची करू तैसे शतक्रतू यजिले माते कीप्ती ताती स्वर्ग सुखांते आत्या पुण्य की हे निरुते पाप नोहे म्हणून मजविन पाविजे स्वर्गू तो अज्ञानाचा पुण्य मार्गू ज्ञानी दया ते उपसर्गू हाणी म्हणती एरवी तरी नरकींचे दुःख पावोणे स्वर्ग नाम की सुख वाचोणी नित्यांगा निर्देश ते स्वरूप थोडं खाली कर हम्म. पेज हम्म. ते स्वरूप माझे मज येता पै सुबटा या द्विदागा अव्हाटा स्वर्गु नरेटे या वाटा चोरांची या स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य आणि मनुची माझे असता जेणे मी दूर होय पांडुसुता ते पुण्य ऐसे म्हणता जिभन तुटे काही परी असो आता प्रस्तुत ऐके या परी ते दीक्षित यजुनी माते याची ये स्वर्ग भोगू मग मी न पाविजे ऐसे जे पाप रूप पुण्य असे तेणे लागलो नि सौरसे स्वर्गा येती जेथे अमृतत्व हेची सिंहासन ऐरावता सारिखे वाहन राजधानी भुवन अमरावती जेथ महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे जिये गावी खिल्लारे कामधेनूंची जेथ बोबळे देवपायिका सैंग चिंतामणीची या भूमिका विनोदवन वाटिका सुरत रुचिया सुरत रुचिया गंधर्व गाण गाणी जेथ रंभे एशिया नाचणी उर्वशी मुख्य विलासिणी अंतोरिया मदन वोगळे शेजारे जेथ चंद्र शिंपे सांबरे पवना ऐसे म्हणियारे धावणे जेथ पै बृहस्पती आपण ऐसे सवस्त्रिशियेचे ब्राह्मण ताटियेचे सुरगण विकार जेथे लोक पांगळा रांगेचे राऊत जिये पदीचे उच्चे श्रवाखाचे खोलणिये हे बहु असे जे ऐसे भोग इंद्र सुखा हिसारिसे ते भोगजती जव असे पुण्य लेशू ज्योत्स्ना आली का सॉरी हो आहे ओके ओके हा ज्योत्स्ना राईट ओके. एकच आपण म्हणूया 21. एकच म्हणूया का बरोबर हम्म. बरं करू नंतर 8:50. ओके चालेल म्हणजे 21वा आणि पुढचं हो हं. आता नाही ते हा हो हो पुढचा 21वा हा ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. मी परत एकदा म्हणू का? हो चालेल. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्नाः गतागतं कामा लभन्ते. तो विशाल स्वर्गलोक भोगल्यावर पुण्य क्षीण झाले म्हणजे ते मृत्यूलोकी प्रवेश करतात. विषयांची इच्छा करून
तीन वेदांनी सांगितलेल्या फलरूपी धर्माला अनुसरून कर्ममार्ग आचरण करणाऱ्यांना या प्रकारे जाणे येणे जन्म मृत्यू प्राप्त होते. हम्म. मग त्या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला म्हणजे त्याबरोबरच यज्ञ करतात असलेले इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज नाहीसे होते आणि मग ते मृत्यू लोकात परत येऊ लागतात. ज्याप्रमाणे वेश्येच्या नादात पैसा नाहीसा होतो, मग तिच्या दारास हात लावण्याची सोय राहत नाही, त्याप्रमाणे पुण्याची पुंजी सरलेल्या यज्ञकर्त्यांची स्थिती लज्जास्पद आहे. त्याचे काय वर्णन करावे? याप्रमाणे ज्यांनी पुण्याच्या जोरावर स्वर्गाची हाव धरली ते नित्य जवळ असणाऱ्या मला चुकले आणि त्यांचे ते अमरपणही व्यर्थ गेले. आता त्यांना पूर्वीचा मृत्यूलोक पुन्हा प्राप्त झाला. आईच्या उदररूपी गुहेत नरकाच्या उकडीतील थरात 9 महिन्यांपर्यंत उकडून पुन्हा पुन्हा ते जन्माला येऊन पुन्हा मरतात. अर्जुना, स्वप्नामध्ये द्रव्याचा ठेवा सापडतो, पण जागे झाले असता तो सर्व नाहीसा होतो. त्याप्रमाणे वेद जाणणाऱ्या यज्ञकर्त्याचे स्वर्गसुख समजावे. ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा ओपणावा, त्याप्रमाणे अर्जुना, मला जाणले नाही तर प्रत्यक्ष एवढा वेद जरी झाला तरी तो व्यर्थ होय. म्हणून एका मला टाकून केलेले तीनही वेदांनी सांगितलेले वाक्य पूर्ण. धर्म, ज्योतिष्टोमादिक यज्ञकर्मे निरर्थक आहेत. याच तव अर्जुना, मला एक जाणलेस, मग जरी दुसरे काही जाणले नाहीस तरी तू सुखी होशील. सुंदर. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे, मृत्यू लोका जैसा वेश्या भोगी कवडावेचे, मग दारही चेपून येतीयेचे, तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे, काय सांगो. एवं थितिया माते चुकले, जिही पुण्य स्वर्ग कामिले, तया अमरपण ते वावो झाले, आता मृत्यू लोको. मातेचिया उदर कुहरी, पचुनी विष्ठेचा दाथरी, उकडूनी नवमासवरी, जन्मजन्मोनी मरती, अगा स्वप्ने निदान भावे, परिचेलिया हारपे आघवे, तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे. अर्जुना, वेदू जरी जाहला, तरी माते नेणता वाया गेला, कणू सांडूनी उपणीला, कोंडा जैसा, म्हणूनी मज एके विण, हे त्रयी धर्म अकारण, आता माते जाणूनी काही नेण, तू सुखिया होसी. बर, चला आता आपण पुढच्या वेळेला वाचू. पुढच्या वेळी वाचूया. पण हा तुम्ही पुढचा खूपच श्लोक आहे. फार चांगला आहे. तो माझ्या आवडीचा श्लोक आहे गीतेतला. So I हो ना? will read that next time. Yes. Okay. अनन्यास Fine. चिंतयन्तो. चिंतयन्तो मां. हा, या. फार सुंदर हो, श्लोक आहे तो. या. amazing. हो. बर, ओके. म्हणू का मी निलिमाताई? हो, हो. ती आली नाही ना? माहिती डझंट नाही. मॅटर, आपण तोच विचार. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियाम जग्यावे पसाय दानहे, जे खांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांची तो तेला हो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू होता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी, भजी जो आदिपुरुषी अखंडित,
आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्टविजये होवावेची येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. तुम्ही म्यूटवर आहात नीलिमाताई. बंद करत होती रेकॉर्डिंग.